करते एक सिंगल, दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और 2 रन मिले स्कोर के खाते में 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 32 रन 2 विकेट के नुकसान पर 6 ओवर का मैच है और तीसरा ओवर मैदान पर जारी। देखिए धन्यवाद 4 गेंदें खेल चुके हैं 5 रन बना चुका जिसमें कि 2 बार 1 बार 3 रन 1 बार 2 रन 2 गेंदें डॉट मैदान पर बिल्कुल बड़ा मुकाबला इस समय पर आपको पता है कि मुकाबला बहुत दर्जेदार इस गेम में 30 ओवर चल रहा है इस गेम का और पिच गेंद बिल्कुल कवर पर खिला पीछे खिलाड़ी मौजूद है जब तक बाबा निकल पाएंगे थ्रो बिल्कुल सटीक होगा 1 रन वहां पर निकल रहा ठीक है जब वो फील्डिंग की दांत देनी पड़ेगी जब सुपर डुपर फील्डिंग मैदान पर रन रोके जाते हैं मैदान पर 1 रन मिलता हुआ 33 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर खेल चलता 34 रन ओवर में हितेश स्ट्राइक पर विजय स्पोर्ट वाले और विजय स्पोर्ट ओवरऑल टीम पहले टॉस जीत चुकी है गेंदबाजी करने का निर्णय लिया मैदान पर डायनामाइट जो कि वॉरियर्स केरला टीम जो पहले बैटिंग कर रही है 2 विकेट निकल चुके हैं हितेश जो कि लेफ्ट खिलाड़ी स्ट्राइक पर राइट हैंडर कद बिल्कुल छोटा लेकिन कप्तानी भूमिका कप्तानी बारी किस तरह से रहेगी इस खिलाड़ी की इस मैच में देखना पड़ेगा 32 पर पहुंचा ओ फुल टॉस गेंद खराब गेंद उस खराब गेंद पर एक बहुत सुंदर शॉट मैदान पर 4 रन के मैदान में स्कोरबोर्डची आयडी काय रे हा रिव्ह्यू नाही ना गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में खेल समाप्त हुआ 3 ओवर का आधे ओवर समाप्त हुए और 3 ओवर के बाद टोटल स्कोर है 37 रन 2 विकेट पर 3 ओवर की समाप्ति के बाद आता बघ येतो का कमी येतोय सभी ने देखा कि बड़ा टोटल बन चुका था इस मैदान पर आज बिल्कुल वही उम्मीद रहेगी क्योंकि 4 टीम आज हिस्सा ले रही है अच्छी टीम है आज 4 ओवरसीज खिलाड़ी भी है टीम के साथ और देखना होगा जो कि पिच बहुत विकेट की हम चर्चा करेंगे बहुत अच्छा विकेट है एक बैटिंग विकेट है ऐसा नहीं कि इस विकेट पर बल्लेबाजी के साथ गेंदबाजों में भी कारनामा किया है लेकिन देखना होगा आने वाले 18 गेंदों में और गेंदबाजी में परिवर्तन आबाद आ चुके हैं खुद का पहला और टीम का चौथा सामने बल्लेबाज है नैनोवा स्कोर 37 रन 2 विकेट पर 37 लॉस ऑफ 2 विकेट से बाहर लेफ्ट आर्म राउंड विकेट के पर जब तक गेंद को करेक्ट करते सिंगल वाइड बॉल के साथ 1 रन मिला स्कोर के खाते में इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 38 रन 2 विकेट पर आबा नवा गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग बार पर और सामने बैटर है नैनोवा बिल्कुल छोटा विकेट लेकिन कारनामे में बहुत बड़े थे कप्तान की भूमिका में बैटिंग करेंगे और लाइन को फिर से दूर रखा इस बार अंपायर ने बिल्कुल इशारा कर दिया कि आपके बिल्कुल पाले में वाइट लाइन के आसपास सर और बहुत बार आपसे भी बात करते हैं योगेश भी बात करते हैं आजकल देखा जाता है वाइट लाइन पर काल वाइड इथे ठेवलेली ना आपको अब गेम रोकना उससे बड़ा काम नहीं होगा मैदान पर स्कोर आने का जैसे नाम बिल्कुल बल्लेबाज ज्यादा सफल हो जाते हैं ऑफसेट को कवर करते हैं बाहर जाकर खेलना पसंद करते हैं अच्छा शॉट सामने अपने फॉलो करने के इनको फील्ड नहीं करते रन के लिए थोड़ा सा आगे निकले थे लेकिन जैसे देखा अब नंबर गेंद पर हावी हो चुके कोई रन नहीं कोई नुकसान नहीं स्कोर पावा 30
ओ खराब बॉल थी वहां पर, लेग स्टंप के बाहर, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर गए राउंड विकेट से, जहां पर एक रन और निकला और 47 रन टीम का स्कोर पहुंचा। वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया, 46 पर पहुंचा टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान पर। विनय जाधव अपने बॉलिंग मार्ग पर, बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, बल्ले का हल्का सा सिरा लेती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में, सफलता मिली। विनय जाधव ओवरसीज खिलाड़ी बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए मैदान पर। नए बल्लेबाज मैदान पर, ऑलराउंडर जो कि संदेश केरकर मैदान पर स्ट्राइक पर। विनय जाधव बहुत अच्छा स्पेल करते हुए खुद का दूसरा 3 विकेट अब तक चटकाते हुए अपने बॉलिंग में, और कमेंट्री बॉक्स की ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और सामने न्यू बैटर संदेश केरकर उनकी गेंदबाजी का सामना करेंगे। एक और से नैनोबा बिल्कुल जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए। ओह बढ़िया लाइन वहां पर, देखिए बीट कर दिया सर जी। शुरू के माहौल में 3 ओवर में लगभग 38 बन चुके थे, लग रहा था ये टोटल 70 तक पहुंचेगा, लेकिन सर जी गेंदबाजों ने क्या वापसी की मैदान पर, बहुत सुंदर बॉलिंग बाबा की मैदान पर। सामने वाले बल्लेबाज को रोक के रखा, दर्पण को पहले ही गेंद पर वो चलता क्या मैदान में, जिस खिलाड़ी पर काफी जोर था उस खिलाड़ी को भी वापस पहुंचाएगा। ओ इस बार हवा में गेंद निकली लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी थोड़ा सा दूर खड़ा है, मतलब एक रन वैसे निकलेगा और गेंद लगभग सीमा रेखा पर। बहुत सुंदर फील्डिंग मैदान पर, बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन बचाए अपने टीम के लिए। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर ने, संदेश केरकर ने अपना खाता खोला 2 रन के साथ। खेल मैदान पर जारी है, 5वां ओवर आने वाला, 1 ओवर अभी भी बाकी है जो इस पहले इनिंग का। विनय जाधव अपने बॉलिंग मार्ग पर, थोड़ा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन, ऑफसाइड पर जो कि और एक फील्डर को बढ़ाते हुए, लॉन्ग ऑफ, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक शॉर्ट कवर, एक कवर पॉइंट, एक स्लिप। जोरदार शॉट खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंद, एक बिंदी गेंद, एक अच्छा स्पेल समाप्त हुआ, जो हम जरूर हमारे स्कोरर रोशन गावड़े के साथ चर्चा करेंगे। 2 ओवर कोई मेडल नहीं, विनय जाधव की गेंदबाजी का विश्लेषण, 14 रन और 3 विकेट, बहुत अच्छी गेंदबाजी। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, आखिरी ओवर का खेल बाकी, और 5वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 49, 49 रन 4 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर आबादावार अपने बॉलिंग मार्ग पर, सामने बैटर है नैनोबा। एक फुल टॉस ऑफ स्टंप पर, एक लोअर फुल टॉस स्वीप करना चाहते थे, ऑफसाइड पर सफल होकर, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। अंतिम ओवर का खेल मैदान पर, एक अपने लंबे रनअप पर आबानवर,
लेफ्ट आर्म राउंड विकेट, फिर से बहुत अच्छी गेंद, रनआउट का मौका बनेगा और जी बिल्कुल नैनोबा को वापस आना पड़ेगा। 5वां विकेट चला गया मैदान पर। सामने बल्लेबाजी पर संदेश केरकर और देखना होगा नए बल्लेबाज कौन आते हैं बल्लेबाजी करने के लिए। गुड इज ए न्यू बैटर मैदान पर प्रथमेश कांबड़ी। छोटी गेंद पोल किया इस बार ऑन साइड पर, थोड़ी सी गेंद हवा में जरूर थी लेकिन फील्डर से बहुत आगे, मिड विकेट पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते और डेड बॉल का इशारा अंपायर का, जो बिल्कुल मैदान पर इलेक्ट्रिक जो वायर आप देख रहे हैं उस पर गेंद लगी थी और उसीलिए अंपायर का इशारा सही इशारा जो कि डेड बॉल का। बड़ा शॉट, फिर से एक बार फील्डर आते हुए और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, दूसरे रन के लिए पलटे, बहुत अच्छा थ्रो लेकिन अपने क्रीज में सुरक्षित। आखिरी पल में प्रथमेश 2 रन मिले स्कोर के खाते में, 51 पर पहुंचा, 50 रन से आगे निकलती हुई मैदान पर टोटल स्कोर आगे बढ़ा 51, लॉस ऑफ 5 विकेट, 51 रन 5 विकेट के नुकसान पर। ओ बेहतरीन शॉट इस बार, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर। छह रन स्कोर के खाते में संदेश केरकर के स्कोर आगे बढ़ा 57 रनों पर 57। लेफ्ट आर्म राउंड विकेट आबानावर बॉलिंग मार्क पर, छोटी गेंद, अच्छा शॉट लेकिन फील्डर है मौजूद, लंगा बाउंड्री पर, पहला रन तेजी के साथ दूसरे के लिए निकले, रनआउट का मौका, 1 रन मिला और 1 विकेट चला गया, छठी विकेट का पतन होता हुआ स्कोर टोटल हो चुका है 58 और टारगेट है 59, यानी 59 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। थँक्यू डीजे, धन्यवाद। चला पुढील सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या। सामना असेल तो धारेश्वर घोडगे दोडामार्ग क्रिकेट संघ या स्पर्धेत दाखल होतोय, तुमचं सहर्ष स्वागत। कॅप्टन या टॉस साठी विरुद्ध डायनामिट वॉरियर्स केरवाडी या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। दोन्ही टीम आपले कॅप्टन आलेले असाल तर चला आपल्या उपस्थितीची नोंद आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी करा। 59 डावांचा आव्हान सामना जिंकण्यासाठी विजय स्पोर्ट उभादांडा बेंगुर्ले क्रिकेट संघासमोर। जसा सामना सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया योगेश परब यांचा। पुढील सामन्यासाठी पुन्हा एकदा आम्ही कॉल करतोय। चला धारेश्वर घोडगे दोडामार्ग विरुद्ध डायनामिट वॉरियर्स केरवाडी या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना होतोय। दोन्ही कॅप्टन टॉस साठी या।
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गावची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी, श्रीदेवी खासनादेवी, श्रीदेव दाडोबा, श्रीदेव वडेश्वरला वंदन करून, श्रीदेव पिंपळेश्वरला वंदन करून, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पिंपळेश्वर कला क्रीडा मित्रमंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीतील पहिला सामना आपण पाहतोय तो मात्र स्वराज्य डायनामिट वॉरियर्स केरवाडे विपक्ष एंजल स्पोर्ट उभादांडा. आपण उभादांडा क्रिकेट संघानं टॉस विन झाला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सुरुवात सुंदर पद्धतीची आपल्याला बघायला मिळाली. ती पहिलं षटक तब्बल 22 या धावसंख्येचं सुरेश मांजरेकर भरला हल्ला बोल. या 58 या धावसंख्येमध्ये 32 धावांचं योगदान झालं. हितेशने दिलं, हरी लवकर माघारी परतला, गौरव आरोंदेकर लवकर माघारी परतला, ज्ञानोबाची जोड त्याला, दर्पण आचरेकर 0 या धावसंख्येवर माघारी परतलाय, संदेशचा 1 षटकार आणि त्यानंतर हा लेखाचोखा करत सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र 58 धावा धावपलकावर 59 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. योगेश धन्यवाद, आपका स्वागत. योगेश पहले 3 ओवर में लगभग 38 रन बन चुके थे, वहां से लगा योगेश के ये टोटल लगभग 70-80 तक चलेगा, लेकिन क्या गेंदबाजी मैदान पर बाबा की. एक ही ओवर में दर्पण को निकाला, उसके बाद वो प्रेशर बनता रहा मैदान पर और जो टोटल लग रहा था 70, 75, 80 तक जाना चाहता वो टोटल मात्र 59 रन पर रोका गया, जिससे पीछे क्योंकि सामने वाली टीम के पास भी उतनी दर्जेदार बल्लेबाजी है मैदान पर. आज कौन रहेगा इस वक्त, इस शुरुआत के पहले माहौल पर, ये भी बिल्कुल बड़ा होगा कि देखिए सामने वाली टीम के पास बैटिंग अटैक बिल्कुल अच्छा डिक्की है, मतलब आक्रामक बैटिंग है पीछे. 1-2 ओवर्स में अगर उनका बल्ला चला तो ये मैच आसान से मैच जीत जाएंगे, लेकिन शुरुआत का जो नॉस्ट्रेक का खिलाड़ी स्ट्राईकला मूर्तीलाम पण कीर्तिमान अशी त्याची ख्याती कीर्ती. लेदर क्रिकेट बरोबर सुंदर क्रिकेट उभादांडा प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून हल्लीच गेल्या आठवड्यात त्याला गौरवला गेलाय. तो तन्मय पडवळ बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला मोठ्या फटक्यांसाठी माहीर असलेला नवीन कळसेकर उर्फ गोट्या कळसेकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला संदेश बघायला मिळतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडं. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी तो पसंत करतोय. पहिल्या षटकात 22 धावा तर निघाल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, डप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आहे संदेशनं. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 0 धावा धावपलकावर. 36 चेंडू पाठलाग करायचा 59 या धावसंख्येचा आणि पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता, बॅट चिकन एस्टेनचा वेध घेतलाय आणि जो तन्मय पडवळ संघासाठी महत्वाचा गडी होता. एकेरी दुहेरी धावसंख्या संघाचा धावपल पाया भक्कम करण्यासाठी तो तन्मय हा माघारी परतलाय. इसके बाद का मुकाबला स्वराज्य फाइटर्स किरवाड़ा धारेश्वर घोड़गे दोड़ामार टीम कप्तान टॉस के लिए पहुंची. दोनों कप्तान टॉस के लिए पहुंचे. चलिए स्वागत में इस वक्त तो पहला विकेट निकला मैदान पर, अब नया बल्लेबाज पहुंच चुका है इस मैच में. राकेश सारंग मैदान पर. संदेश गेंदबाजी के मोर्चे पर. राइट हैंड ओवर सफलता अपने खाते में तन्मय का, जो कि इस वक्त इस बार हवा में गेंद निकली, गति परिवर्तन बहुत काम कर गए. शायद मिडाउन पर कोई खिलाड़ी नहीं मौजूद था, इसलिए शायद वहां पर जब तक गेंद निकल पाती 1 रन निकला और 1 रन के साथ खाता खोला टीम का. 1 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. स्वराज्य फाइटर्स किरवाड़ा कप्तान टॉस के लिए पहुंच चुका है. सामने से जो कि धारेश्वर घोड़गे दोड़ामार कप्तान टॉस के लिए पहुंची.
ओह अरे बल्ले से ऑफ स्टंप के बाहर से खींच कर खेलने का प्रयास किया। देखिए सर जी आजकल आने वाला हर बल्लेबाज ऑन साइड पर ज्यादा ताकत लगाता है। पता है कि वहां से शफल कुछ करते बल्लेबाज, कुछ रिवर्स खेलते। लेकिन देखिए शुरू का माहौल है मैदान पर, पहले अगर 1-2 और पार्टनरशिप बनाई जाए 15 रनों की तो शायद मैच आराम से हो सकता है, क्योंकि लक्ष्य उतना दूर का नहीं है मैदान में, आपको सिर्फ बैटिंग करनी पड़ेगी। ओ यॉर्कर, सटीक यॉर्कर, क्या ब्रह्मास्त्र छोड़ा वहां पर, बिल्कुल संदेश ने। अच्छी वापसी, अच्छा खेल मैदान पर। टीम का स्कोर मात्र 1 रन पर 1 विकेट नुकसान के बाद। वापस खेल मैदान पर संदेश, जो कि स्वतः गोटा के लिए। ओह बढ़िया लाइन वहां पर, हल्का सा अपील, उस अपील में उतना विश्वास बिल्कुल जताया और वो सफलता मैदान पर। दूसरा विकेट निकला मैदान में। थँक्यू. एक धाव पलकावर एका सुंदर षटकाची आली सांगता. अश्विनने एक संदेश भरपूर दिवसांनी खेळताना बघायला मिळाला मैदानामध्ये. दर्पण आचरेकर, मालवण तालुक्यातील एक तगडा खेळाडू दर्पण सज्ज झाला आमच्या ओव्हरसीज खेळाडू. पहिला चेंडू गती परिवर्तन टाकला, बैठक फटका टोलण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे आवाज त्याट अंपायर. पंचांचा मात्र इशारा आलाय, बैठक फटका टोलवायचा होता. राकेश सारक, अनिकेत कोगे सलामीची जोडी मैदानातून बाहेर निघाली आहे. ती मात्र तन्मय पडवळ संघाची रन मशीन. गोट्या काळसेकर माघारी परतलाय. उभारडा क्रिकेट संघ पाठलाग करतोय 59 या धावसंख्येचा आणि सुंदरच सुरुवात केली ती डाव्या हाताच्या फलंदाजानं. हितेशनं 32 धावांची बहारदार केली आणि त्यानंतर त्याला जोड ही मात्र ज्ञानोबाचे संदेश आपल्याला बघायला मिळत. 58 वर पोहोचलाय. थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाईट अर्क करण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर नैसर्गिक चेंडू आढळला जातोय. संघाचा ओव्हरसीज खेळाडू स्क्रीनवर आलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर धावफलक पुढे सरकलाय तो मात्र 2 धावा धावफलकावर. दर्पण आचरेकर ओव्हरसीज खेळाडू खेळतोय, त्याच्या साथीला मैदानामध्ये आपण पाहतोय. डाव्या हाताचा अनिकेत सज्ज झालाय आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला अनिकेत आपल्याला बघायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला राकेश सारंग आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा आयकॉन खेळाडू दर्पण आचरेकर आपण पाहतोय. मोठा फटका, गती परिवर्तन केलं, ऐन मोकेच्या क्षणी फिंगर रोल केले आपण पाहतोय. सुंदर भव्य दिव्य असे अनेक बक्षिसांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेबरोबर tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. विघ्नेश प्रभू आज आमच्या या सुंदर गावामध्ये प्रथमतःच आले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू दर्पण आचरेकरवर टाकलेला समोरचा चेंडू त्याच्या स्लॉट मधील त्याने प्लॉट मध्ये पाठवलं अनिकेत गोंगेला. थँक्यू. हमारे चैनल टेनिस क्रिकेट आज व्हॅलेंटाईन डे. अशोकजी नाईक आणि आमचा अनिश सुरुवातीपासूनच प्रेमात पडलाय डीजेच्या माध्यमातून. त्याला प्रेम आठवायला सुरुवात झाली आहे.
कारण त्याला थोडंसं मंडळाच्या वतीनं इथे थांबवलंय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि इथूनच तो प्रेमात पडलाय व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं. 8 धावपलकावर आपण पाहतो एक मोठा फटका जो पाहिजे होता तो मोठा फटका तर जरूर आलाय आपल्या उपादंडा क्रिकेट संघासाठी. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावर दर्पण आचरेकरनं to go. Ball. 2 to go. चला दोन्ही कॅप्टन आमच्या समोर पुढील सामन्याचे आलेत आणि आमचे विनंती असेल या ठिकाणी सन्माननीय हर्षद आडारकर आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. एका बाजूनं दोडामार्ग क्रिकेट संघ या स्पर्धेत दाखल झालाय तर दुसऱ्या बाजूनं केरवाडी क्रिकेट संघ हा या सामन्यात पुढील सामन्यात खेळतोय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पिंपळेश्वर मित्र मंडळ नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक जिंकतोय तो बहुधा केरवाडी क्रिकेट संघ. माफ करा दोडामार्ग क्रिकेट संघ गोलंदाजी स्वीकारतोय. यानंतर लगेचच सामना होतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश परब यांच्या समवेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर 8 धावपलकावर एक मोठा फटका अनिकेत गुंगेच आपल्याला बघायला मिळाला. दर्पण आचरेकरवर त्यानं हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. 59 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. अजूनही करायचं आहे 51 आणि मॅच आता मात्र सुंदर रंगात आली आहे. उबरंड क्रिकेट संघाकडे शेवटच्या षडापर्यंत अशून्य सर फलंदाजी आहे पण एका दुसऱ्या खेळाडूला एक तगडी इनिंग खेळावी लागेल. समोर गोलंदाजीला सुरुवात तर संदेशनं सुंदर केली. एक धाव देत त्याने 2 गडी महत्वाचे सलामीरांना बाद केले. 8 धावपलकावर ह्या बघायला मिळाल्या आहेत. पुन्हा एक या ठिकाणी फिंगर रोल केले चेंडूवर. या अकोदरचा चेंडू थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. वेगावर समोरून गोलंदाजी करत असताना त्याच वेगानं अनिकेतनं एक मोठा फटका टोलवलाय आणि त्यानंतर कलात्मक गुणांना वाव दिलाय. दर्पण आचरेकर दलिदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट आणि दर्पण आचरेकरचं मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी असोसिएशन आहे ते कॅच कोण विसरेल. शेवटच्या क्षणाला जमिनीला दान होणार झेल त्यानं उचललं होतं पण मालवण क्रिकेट संघाला थोडीशी नशिबाची साथ नव्हती. पंचांकडे अवस्था डंपर पाहिजेच सदी पंचांनी सांगितलं ठिकाणी थोडंसं बाहेर होता त्यामुळे पंचांनी या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येचे रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होतंय. लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 10 धावपलकावर. 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावपलकावर थोडीशी सुरुवात नाजूक आहे पण शेवट एक सुंदर करण्यासाठी उबरंड क्रिकेट संघ प्रयत्न करेल आणि 59 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी सर्वोच्च डायनॅमिटिक वॉरियर्स केरवाडी क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळेल.
थँक्यू डीजे. दहा धावा धावपलकावर ज्यानं पहिलं षटक टाकलं. हल्ली क्रिकेटपासून थोडंसं दूर बघायला मिळतोय संदेश आणि आज खूप दिवसांनी मैदानामध्ये आपल्या केरळी क्रिकेट संघाच्या कोड्यातून बघायला मिळतोय. पहिलं षटक पहिल्या षटकात महत्त्वाचं आहे ना, 2 गडी बाद केलेत. तन्मय पडपळ, गोट्या काळसेकर माघारी परतलाय आणि राकेश सारंग आणि अनिकेत घोंगे ही जोडी आपण पाहतोय. मूर्ती लांब पण कीर्तिमान नैरोमहा संघाचा कर्णधार प्रकाश हिरागी एस्टाईनच्या मागे अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पळवतो, सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल, स्ट्रेट रवीचा फटका दर्पण आलाय स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 11 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 गडी माघारी परतलेत. 11 धावा धावपलकावर आपण बघितल्यात. अनिकेतनं एक मोठा फटका तर जरूर टोलवलाय. एका मोठ्या फटक्याला धावपलक तर ठीकठाक झाला. 11 धावा धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आडव्या बॅटनं फटका टोलला. चौथा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. एखाद्या चेंडू थोडासा उंची घेतोय, एखाद्या चेंडू जमीनवर जातोय. एका सुंदर अशी खेळपट्टी आणि या पाटा खेळपट्टीवर फलंदाजी करणं आणि गोलंदाजी करणं हे दोन्ही फलंदाजाला पण असतं सेम आणि गोलंदाजाला पण तेवढीच संधी असते. बरोबर योगेश, कारण खूप चांगली खेळपट्टी बनवली गेली जी फलंदाजांना पोषक, परंतु याच खेळपट्टीवर गोलंदाजाने सुद्धा बऱ्यापैकी कामगिरी केली आणि क्रिकॉनचा चेंडू या स्पर्धेत वापरला जातोय. सोडून दिला होता इलेक्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने 2 हात समांतर केले आहेत. स्वेर चेंडूचा इशारा केलाय अवांतरच्या स्वरूपात. सांघिक धावपलक 1 पुढे सरकलाय. 12 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावर विनय जाधव आहे, सुरेश मांजरेकर आहे, राजन केरकर आहे, पण पाया मजबूत करावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू बघायला मिळतो. क्षेत्र आयकॉन खेळून स्क्रीनवर आला. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळेल. ती मात्र 13 धावा धावपलकावर. सुरुवातीला धावा जमवायच्या आहे. स्लॉक ओव्हरला आक्रमण करणारे स्लॉक ओव्हरचे स्पेशल फटकेबाज उभारण्या क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आहेत, पण गोलंदाजीला सुंदर सुरुवात केली आहे केरळी क्रिकेट संघानं. संदेशनं संघाची रन मशीन ज्यावेळी तन्मय पडवळ माघारी परतवल्या पहिल्या षटकात त्यामुळे धावा थांबल्या, कारण तो एक सुंदर क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. गॅपचे चौकारांची रेडूट करणारी फटकेबाजी त्याची असते. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅच त्यामुळे चेंडू विसवलाय. क्षेत्ररक्षकानं प्रथमतः झेल टिपणं पसंत नाही केलं, चेंडू अडवणं पसंत केलं आणि शेवटच्या क्षणी चेंडूनं काटा बदलला आणि चेंडू सीमारेषेवर बघायला मिळाला. चॅलेंजिंग आउटफील्ड आहे आणि या आउटफील्डला क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी मात्र फलंदाजांनाही मात्र आउटफील्डची मदत मिळाली. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 बोनसच्या सर्व अजून 3 मिळाल्या आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 17 धावा धावपलकावर. 17 पे खतरा हा कोडाला असेल. राकेश सारंगनं हात खोलायला सुरुवात केली आहे. 59 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात थोडीशी संत गतीनं खराब चेंडूंवर आक्रमण करत 1 षटकार 1 चौकार तर आलाय. 17 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय चेंडू. ऑफस्टिकच्या पंचाने दंडात्मक केलंय ते मात्र संदेशला अवंतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 18 धावा धावपलकावर. बोनस स्वरूपात धावपलकानं 1 धाव तर पुढे सरकले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, झेल टिपलाय आणि राकेश सारंग ज्याने आक्रमक असल्याचा आपण निर्वाळा बहाल केला होता तो राकेश माघारी परतलाय. थँक्यू. आज अष्टपैलू खेळाडू मैदानावर संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. विनय जाधव अष्टपैलू खेळाडू मैदानात पाव टाकतोय
आणि आज एका अष्टपैलू खेळाडूचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर सिंधुदुर्ग जिल्हा अनेक गोवा राज्य आणि गोवा राज्य कर्नाटकात सुद्धा त्यांना डंका आपला गाजवला आपली फलंदाजी करत असताना दाबोली गावचा सुपुत्र संदेश कुंडेकर उर्फ सँडी याचा आज वाढदिवस आणि संदेश कुंडेकरला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समधून. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 18 धावा धावपलकावर. नवीन फलंदाज विनय जाधव गेलाय मैदानावर. सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून हल्लीची 2-3 वर्ष विनय जाधवनं अक्षरशः अनेक मैदानं गाजवले आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं. विनय जाधवला पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी ऑफ साईडला वाईट यॉर्कर काढायचा हलक्या हाताने घेऊन काढलाय. सन्मानजनक क्रिकेट लक्ष दिलंय. विनयला माहिती आहे स्लॉक ओव्हरला 1-2 मोठे फटके मारले धावा बनू शकतात. आपला विकेट महत्वाचा आहे त्यासाठी खेळतोय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 19 धावा धावपलकावर षटक 3 षटकांचा खेळ समाप्त. 18ला अजूनही करायचं आहे ते मात्र 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना निम्म्या षटकात अजूनही 40 धावा करायचे आहेत. एकाच दुसरं षटक कंजूशी करणारं कमबॅक करेल केरळ क्रिकेट संघासाठी आणि एकाच दुसरं षटक जे 15 ते 10 धावांचं जर आलं तर कमबॅक असेल उभांडा क्रिकेट संघासाठी. बरोबर योगेश, कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याला संदेश केरकर मैदानात दिसला. हल्ली नोकरी कामामुळे तो खेळापासून थोडासा दूर, परंतु बऱ्याच दिवसांनी कामगिरी करताना दिसला आणि एक अप्रतिम स्पेल त्याने मी म्हणे नक्की टाकला. गोपाळ भटाच्या छत्रछायेखाली भरपूर सामने खेळलाय, मोठ्या स्पर्धात सुद्धा खेळलाय. या सामन्यात आज बऱ्याच दिवसांनी खेळताना आपल्याला दिसला, परंतु नक्की कौतुकात करावं लागेल ते एक अप्रतिम स्पेल टाकला. सामना बऱ्यापैकी रंगलाय मैदानात. 18 चेंडू 40 धावा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आणखी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू दर्पण आचरेकर. मोठा फटका बघायला मिळतो. ओव्हरसीज वर्सेस ओव्हरसीज क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. जी चर्चा चालू होती ना एक सर ती चर्चेला अनुसरून फटकेबाजी बघायला मिळाली, कारण जो एक समोरील चेंडू एक खराब चेंडू त्यावर त्याने आक्रमण पसंत केलं विनयनं. बरोबर योगेश, काही खेळाडू योगेश जे मॅच विनर असतात टीम मध्ये, काही अष्टपैलू खेळाडू असतात आणि अष्टपैलू खेळाडूंच्या भरणा असलेल्या संघात मी जर उल्लेख करेन तर तो विनय जाधवचा करावा लागेल, कारण गोलंदाजीत आणि फलंदाजीत हाताने घेऊन काढलाय चेंडूला. त्या गोलरचा चेंडू सुंदर रनिंग बिटवीन विकेट बघायला विनय जाधवचे, कारण तो जास्तीत जास्त चेंडू खेळणं फेस करेल, कारण डगआउट म्हणून तो सेट होऊन आलाय. फटकायला त्याने सुरुवात केली आहे आणि विनय जाधवची काका कोण फलंदाजी विसरेल. गोपाळ भट्टा विरोधात 4 चेंडू 27 धावा आणि 3 चेंडूवर 3 मोठे फटके टोलावले आडे दिला आणि एका चेंडू 3 नाही बनले. हा नशिबाचा थोडासा भाग होता. बरोबर, परंतु खूप कौतुकास्पद कामगिरी मालवण क्रिकेट संघाने केली आणि त्याच संघाकडून खेळलेला दर्पण आचरेकर एक गुणवान खेळाडू अष्टपैलू खेळाडू मैदानात. समोर विनय जाधव. पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा मोठा फटका बघायला मिळतोय. टप्पा थोडासा मागे ठेवला, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न सफल झाला. थोडासा स्लॉट मध्ये घेतला चेंडू आणि प्लॉट मध्ये पाठवलाय. धन्यवाद. जो सामना 18 चेंडू 40 धावा असं समीकरण होतं, तो सामना मात्र थोडासा आता मात्र गणित बदललंय. 2 मोठे फटके विनय जाधव, आक्रमक फटकेबाजी, ओव्हरसीज विरुद्ध ओव्हरसीज, डीप लॉंग आला, टोले जंग षटकार. गती परिवर्तन चेंडू त्याबरोबर हलक्या हाताने घेऊन काढलाय. जमिनीलगतचा फटका क्षेत्ररक्षक वेगानं आलाय चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एकच धावा आपण पाहतो, एक न बनलेत ते 34 धावा. भलं मोठं मैदान आहे, एकेरी दुहेरी धावसंख्या, खेळपट्टीची मदत आहे, पण कालच्या सत्रात विचार केला आढळली क्रिकेट संघानं ज्या मोठे फटके म्हणणार गोपाळ भट्टा विरोधात सामना गमावला पहिला आणि या स्पर्धेला त्यांना नमस्कार करावा लागला. त्यात जर एकेरी दुहेरी धावसंख्या आल्या असता शेवट फक्त 10 धावा राहिल्या असत्या. 7 गडी 0 या धावसंख्येवर माघारी परतले होते. 34 तर बनले आहेत. दर्पण आचरेकर सज्ज झालाय. 4 चेंडूंवर धावा खर्च केले दर्पण ते मात्र 15.
सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा बिनयाली कॅप्टन पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू काम करते केरळ क्रिकेट संघासाठी. जे षटकाची बातचीत झाली होती तिसऱ्या षटकानंतर अश्विन नाईक एवढं तरी 10-15 धाबा एका षटकात पाहिजे आणि ते मात्र सुरुवात विनय जाधवनं केली, कारण तो मॅच फिनिशर खेळाडू म्हणून माझ्याकडे रसिक प्रेक्षकांच्या का नजर असतात त्याने प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं मैदानावर. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू. अनिकेत घुगेला वाटलं होतं गती परिवर्तन टाकेल, ब्रेक करायला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पण दर्पण आचारेकर अयोग्य खेळाडू त्यानं वेगानं टाकला चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. 4 षटकं समाप्त झालीत. 12 चेंडू उरलेत. 12 चेंडूत करायचे आहेत 25 धावा. अजूनही दोन्ही क्रिकेट संघांसाठी नाईकची समान संधी आहे. दोन्ही क्रिकेट संघांसाठी समान संधी आहे. एक चांगलं षटक सामन्यात पुन्हा एकदा वर्चस्व केरवडे क्रिकेट संघाचं आणि येणाऱ्या षटकात जर एक 10-12 धावा निघाल्या तर शेवटच्या षटकात एक रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळेल. पुढील सामना दोडामार्ग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. सामना लगेचच सुरू होतोय. दोन्ही संघ आपण नोंद घ्या आणि सामना सुरू होण्यापूर्वी तुमचा अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य नाईक सर खूप दूरवरून क्रिकेट संघ इथपर्यंत पोहोचतायत. डोडामार्ग वर आलाय, फोंड्यावरनं क्रिकेट संघ आलाय, त्याचबरोबर कोल्हापूरचा काल विकी पुजारी हा मैदानामध्ये केलाय आणि त्याचबरोबर वाळपळवरून सूर्या गावकर, असनोड्यावरून आपल्याला बघायला मिळाला रोहन साळगावकर. उद्याच्या सत्रात आपल्याला बघायला मिळेल रजत कुडाळकर आणि अपाली कलगुटकर याच मैदानावर बघायला मिळतील. केरळी क्रिकेट संघ आपला 12th मॅन संकेत आपल्याला बघायला मिळतो आमच्या मान्यवर कक्षाच्या हिंडखंडा. संकेत सुरुवात करेल गोलंदाजीला. 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 25 धावांची आवश्यकता. मॅच सुंदर आहे कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भाकीत करणं हे भरपूर कठीण असतं. जो कि मैच उतना ही कड़क रहेगा इस समय पर क्योंकि सामने बड़ा ओवरसीज खिलाड़ी ऑन साइड पर उड़ा गेंद को सीमा रेखा से पार 6 रन के लिए. थँक्यू. 11 चेंडू विजयासाठी एकूण. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घ्यायची की न घ्यायची दुधा अवस्था. परतीची फेक बघायला मिळतोपर्यंत एक धाव आपल्याला बघायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येनं 41 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 10 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. अजूनही संधी आहे दोन्ही क्रिकेट संघाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाला अजूनही संधी आहे. 1-2 चेंडू निर्धाव आले तर मॅच वाढेल उबांडा क्रिकेट संघासाठी. पण एक मोठा फटका हा उबांडा क्रिकेट संघाला विजयाचे दरवाजे उघडेल. क्योंकि सबसे ये 2 इंपॉर्टेंट गेंदें रहेगी इस मैदान पर, क्योंकि अगर इन 2 गेंदों पर कुछ हद तक डॉट गेंद निकली या फिर एकाध रन निकले तो आने वाले हर गेंद पर वो प्रेशर रहेगा बड़े शॉट लगाने का और कुछ कार्य होगा इस मैदान पर. कुछ इस तरह से लग रहा है माहौल मैदान में. ओ बढ़िया लाइन ऑप्शन के बाहर रखा लाइन को बिल्कुल शरीर के दूर से खेलने का प्रयास किया. वहां पर डॉट गेंद निकली और अब खेल बचा 9 गेंदे और 18 रन का. 9 चेंडू विजयासाठी आता मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. सामना रोमांचक सामन्याला सुरुवात झाली आहे. विनय जाधवनं जास्तीत जास्त चेंडू फेस करण्यासाठी प्रयत्न. अनिकेत घोंग्याचा विनयला स्ट्राईकला आणण्यासाठी, विनयला स्ट्राईक पासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केरवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. आता मॅच टर्न झाली आहे मैदानावर. विजयासाठी मात्र आता मात्र समीकरण असेल. उर्वरितचे मात्र चेंडू बाकी आहेत ते मात्र 8 ला करायचं आता मात्र 18.
थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावर दे दरदन फटकेबाजी करणारा 20 कोटक फलंदाज राजन केरकर उर्फ डीके या नावानं प्रसिद्ध असलेला अनेक फलंदाजांवर तो मात्र तुटून गोलंदाजांवर सुंदर फलंदाजी करतोय. समोर 2 आयकॉन खेळाडू आहेत आणि आयकॉन खेळाडूंच्या समोर केरवाडीतील एक उभरता सितारा संकेत सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली आहे. विनयच्या बॅटमधून 3 मोठे फटके तर जरूर आले आहेत. योगेश आइकॉन खिलाड़ियों पर बहुत ज्यादा भरोसा मैदान पर, ये पता है कि इनके पास वो काबिलियत है मैदान में मैच को समाप्त करने की. और बिगेन हेलीकॉप्टर शॉट, ओ हो उड़ाया 6 रन के लिए. थँक्यू. 7 चेंडू विजयासाठी 12 हे समीकरण आलंय कृष्णा. 47 धावा धावपलकावर विनय जाधव. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्वागत केलंय. मॅच फिनिशर खेळाडू म्हणून विनय जाधवची का वर्णी लागली आयकॉन खेळाडू म्हणून हे दाखवलं विनय जाधवनं. बिल्कुल सही बात आपकी योगेश. क्योंकि देखिए अब 18 चाहिए थे अंतिम, जो कि 8 गेंदों पर 2 गेंदों पर योगेश क्या 2 शॉट, लेकिन योगेश सबसे शॉट वो था जो हेलीकॉप्टर शॉट लगा, वो अशोक सर शॉट वो बेहतरीन था. उस शॉट ने मैच में 19-20 के मामले को बिल्कुल समाप्त किया. और उसके बाद एक अचानक देखिए ये सामने वाली गेंद थी, इस बार पर बिल्कुल प्रेशर में कर दिया गेंदबाज को कि आगे वो डाले, और क्या मानसिकता, बिल्कुल दिमाग पड़ा वहां पर गेंदबाज का, और सीधा खेला 6 रन के लिए. अब योगेश 6 गेंदे 6 रन मैदान पर. गोलंदाजानं वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला, चेंडूपासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला, तो पण त्यानं सुंदर पद्धतीचा खेळात थोडासा सफल झाला, स्वतःसाठी जागा बनवली आणि तो पण चेंडू त्यानं षटकारासाठी बघायला मिळाला. लेकिन सुंदर शॉट है योगेश, बहुत सुंदर. म्हणजे चांगल्या चेंडूंवर चांगले शॉट विनय जाधव. ये तो क्रिकेट में आज देखने को मिलेगा हर वक्त कि देखिए आप कभी कभी क्या होता है अच्छी गेंद होती है लेकिन बल्लेबाज अच्छा शॉट भी लगा था उसका अच्छी गेंद पर, लेकिन खराब गेंद जो फुल टॉस रहती है वो फुल टॉस गेंदों पर बड़े बड़े दिग्गज आउट हो जाते हैं. लेकिन अब राजन के हाथ में मोर्चा बल्लेबाजी का, इनके सामने अगर बात बताई जाए तो एक गेंद का खेल है ये, इतनी काबिलियत इस खिलाड़ी के पास. प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू मोठा फटका फसलाय. 6 चेंडूला करायच्या होत्या 6 धावा आणि राजन केरकर आणि ज्ञानोबा गेलाय. नशिबाची साथ होती. मी म्हणे 6 चेंडू 6 धावा पाहिजे. विनय जाधव सेट फलंदाज नॉन स्ट्राईकला, त्याला स्ट्राईकला आणायचा आहे. राजनने कृष्णाची मात्र वाक्य डोक्यामध्ये घेतली. 1 चेंडू पूर्ण आहे आणि ते त्यानं पूर्ण केलंय. योगेश बात तो आपने बिल्कुल वाजिब की, वहां पर वो सिंगल निकालना था, लेकिन राजन के पास भी उतनी काबिलियत थी सर जी. अगर दूसरे से देखा जाए तो वो खिलाड़ी अकेला ही काफी है, लेकिन क्या मैदान पर क्रिकेट है ये. और शेष खिलाड़ी जो काफी इस साल इस मैदान पर बहुत से कम खिलाड़ी जो और से जो मैदान पर एक बेहतरीन बारी खेली है, और उनमें से बिल्कुल विनय जाधव जो कि नॉन स्ट्राइक एंड पर है. अब विठोबा टांडेल, बिल्कुल सर जी ये कौन भूलेगा वो मुकाबला, वास्को के साथ मुकाबला था बिल्कुल इस टीम का. विठोबा टांडेल ने अकेले ने क्या बल्लेबाजी की मैदान पर, लेकिन क्रिकेट का आखिरी क्षण में मैच हारा, लेकिन वो दर्शक उस मैच को कभी भूले. उसके बाद विठोबा टांडेल बहुत सी टीमों में खेला, लेकिन इस साल अगर देखा जाए तो पंचायत लेवल में यहाँ इस टीम के साथ खेल रहा है उबा डांडा. मतलब आज सर जी 5 गेंदे 6 रन, मामला उतना मुश्किल नहीं है. क्योंकि देखिए क्रिकेट में कुछ अंतिम समीर ने क्या किया, 5 गेंदों पर 6 थे, तब समीर ने वो गलत शॉट खेलने का प्रयास किया, वहां से उनकी टीम हारी जो अनबिस्पोर्ट रेडी टीम. क्या वही शायद अंदाज देखने को मिला गेंदबाजी का जो काबिल तारीफ रहेगी योगेश. 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आणि संघाची रन मशीन एकेरी द्विधावसंख्येसाठी माहीर असलेला खेळाडू विठोबा टांडेल सज्ज झाला स्ट्राईकला. शॉर्टपिक प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन त्याला जागा दिलाय. नो मॅच लंबे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूची शरद आहे. ज्या विठोबाचं कौतुक केलं त्या कौतुकास्पद कामगिरी चौकारानं ठोकवल्या. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय, तो मात्र 57 धावा धावपलकावर. थँक्यू.
4 चेंडू विजयासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघा. क्षेत्ररक्षक हरी चोपडेकर येईपर्यंत 2 धावा या सहजासहजी पूर्ण करत सामना विजयी झाला. उभारण्या क्रिकेट संघासाठी जो सामना थोडासा फसला होता. विनय जाधवची फटकेबाजी आणि विनय जाधवची फटकेबाजी करत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा विनय जाधव ठरलाय. कारण सुंदर अष्टपैलू कामगिरी, महत्वाच्या षटकांना अष्टपैलू कामगिरी करत आपल्या बाजूला संघाचा विजयाचा झेंडा हा पहिलाच मात्र रोवलाय. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनय जाधव.